सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत 6 लीळा पाहणार आहोत। 6 लीळा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। व्हिडिओ फार मोठा नाही होणार। आज 6 चरित्र आहेत म्हणून व्हिडिओ मोठा होईल अशातला काही भाग नाही। काही चरित्र खूपच छोटे आहेत, काही चरित्राचे फक्त शीर्षक दिलेले आहेत। तर अर्ध्या तासाच्या आत आपण सर्व संपवणार आहोत 6 चरित्र। आजच्या या व्हिडिओमध्ये मुख्य आकर्षण असलेली लीळा म्हणजे अनअनोज्ञात मंडळिका जाणे। या चरित्रामधून तुम्हाला समजणार आहे आपले जे साधू संत सांगतात आपल्याला कुठेही बाहेर जरी गेलात तुम्ही, घरी आल्यानंतर विशेष नमस केल्याशिवाय पाणीही पिऊ नये, किंवा बाहेर तुम्ही कुठे गेलेले असाल तर तिथे कुठे जेवणाची वेळ आली, खाण्यापिण्याची वेळ आली तुमच्यावर, तर विशेष नमस केल्याशिवाय खाऊ पिऊ नये तिथे कुठेही। तर यामागचं कारण काय, नेमकं काय विशेष नमस करायला आपल्याला सांगतात, ह्या मागचं कारण तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये समजणार आहे। फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लगेच या व्हिडिओला लाईकही करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही कळू द्या की नेमकं आपण बाहेरून घरी आल्यानंतर विशेष का नमस करतो, किंवा बाहेर कुठेही खाणं पिणं करायच्या अगोदर आपण विशेष का नमस करतो। खूप अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती राहणार आहे ही। नवीन दर्शकांना पण असे ज्ञानवर्धक व्हिडिओ जर पाहायचे असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे स्वामींचे दररोज चरित्र नवनवीन अपलोड करत असतो ते चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही ते चरित्र ऐकू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 486। भाटापुरी वस्ती लखुदेवबा नाथोबा भिक्षे पाठवणे। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की विशेष का नमस करावा हे तुम्हाला कळणार आहे आणि तुम्हाला तर असं वाटेल की सुरुवातीला दुसरे चरित्र सांगत आहेत, तशातला भाग नाही। मी जे बोललो तुम्हाला त्या चरित्राविषयी ते चरित्र समोर येणारच आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नाहीतर सांगितलं एक सुरुवातीला आणि चरित्र तर दुसरं सांगत आहेत असं तुम्हाला वाटेल, तसं नाही। तर आपण अनुक्रमे जात आहोत, तर जे काही अनुक्रमे 1-2 चरित्र समोर आलेले आहेत तेही घ्यावेच लागणार आहेत आणि मग नंतर जे अनअनोज्ञात मंडळिका जाणे हे चरित्र, ज्यामधून तुम्हाला बरंच काही समजणार आहे देवपूजेविषयी, का विशेष नमस करावा हे समोर लीळा येणारच आहे। त्यामुळे थोडंसं संयमाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर समजेल। स्वामींनी भाटापुरी येथे मुक्काम पडल्यानंतर लखुदेवबा आणि नाथोबाला भिक्षेला पाठवलेला आहे। तेथोनी गोसावी भाटापुरी बीजे केले। तेथोनी गोसावी भाटापुरी बीजे केले म्हणजे कुठून, तर जिथे भारद्वाजाला वेध लावला होता स्वामींनी, भारद्वाज वेधल्या गेला होता, तिथून स्वामी निघाले तर भाटापुरीला आले। महालक्ष्मीची देवळी आसन झाले, महालक्ष्मीच्या मंदिरात आसनस्थ झाले स्वामी। तेथोनी गोसावी लखुदेवबा आणि नाथोबा भिक्षेसी पाठविले। तेथोनी म्हणजेच भाटापूरला जिथे स्वामी थांबलेले आहेत महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये, तिथून स्वामींनी लखुदेवबाला आणि नाथोबाला भिक्षेला पाठवलं। सर्वज्ञ म्हणितले पुण्य महात्मे हो, भिक्षा घेओ जाणी जे हो। स्वामी म्हणतात पुण्य महात्मे हो, तुम्हाला भिक्षा घेता येते का हो, भिक्षा मागता येते का, भिक्षा मागितल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला ते झोळीत ठेवता येते का। ते भिक्षेसी गेले भिक्षेला, भिक्षा करून आले, भिक्षा करून आले। दृष्टभूता झोळ्या केल्या, झोळ्या दृष्टभूत केल्या। नाथोबाई अवघे वेगळे वेगळे घेतले होते, भिक्षा कशी मागावी, आलेले पदार्थ कसे घ्यावेत वेगळे वेगळे हे सर्व नाथोबांना माहिती होतं आणि नाथोबांनी व्यवस्थित भिक्षा घेतली होती। सर्वज्ञ म्हणितले पुण्य महात्मे हो, भिक्षा घेओ नेणाची। स्वामी म्हणतात पुण्य महात्मे हो, तुम्हाला भिक्षा घेता काही आली नाही बरं का, सर्व मिक्स होऊन गेलेलं आहे, झोळीमधलं सर्व मिश्रण झालेलं आहे। मग बाईसी पूजा केली, बाईसांनी पूजा केली। मग बाईसी पदार्थ निवडले, बाईसांनी सर्व पदार्थ निवडले। विळीचा पूजा सुरू झाला, संध्याकाळचा पूजा सुरू झाला। गोसाव्यासी आरोगण झाली, स्वामींना आरोगण झाली। मग गोसाव्यासी सारंगधरी वस्ती झाली, मग स्वामींना सारंगधराच्या मंदिरामध्ये वस्ती झाली, म्हणजे मुक्काम झालेला आहे। पहुडू झाला, स्वामी झोपी गेले। पूर्वार्ध लीळा क्रमांक 487। मनोरथ ज्ञाने लखुदेवबा पाठवणी। लखुदेवबाने
मनामध्ये काय मनोरथ केला आणि त्या मनोरथाचं ज्ञान स्वामींना तर झालेलंच होतं आणि म्हणून स्वामींनी लखुदेवबाला पाठवणी दिलेली आहे. तेथून गोसावी पश्चात पहारी बीजे केले, तिथून स्वामी पश्चात प्रहरी गेले. गावा दक्षिणे मळा, तिथून म्हणजे कुठून? स्वामींचा रात्री भाटापुरीला मुक्काम झालेला आहे सारंगधराच्या मंदिरामध्ये आणि तिथून स्वामी निघालेले आहेत. पश्चात प्रहरी बीजे केले, निघाले. गावा दक्षिणे मळा, पश्चात प्रहरी स्वामी निघालेले आहेत. गावाच्या दक्षिण दिशेला एक मळा होता, तेथ धाबा आसन झाले, तिथे एक धाबा होता आणि तिथे स्वामींना आसन झालेलं आहे. धाबा म्हणजे काय? तर माळवदाचं घर असेल किंवा काही असेल, माळवदाचं होतं ते, तर त्याला धाबा असं म्हणतात. नाही तर तुम्हाला असं वाटेल आता नॅशनल हायवेच्या शेजारी जसे धाबे असतात तसा वगैरे काही होता की काय त्या काळातही, तशातला भाग नाही. तर धाबा म्हणजे काय? माळवद जे असते, जुन्या काळामध्ये माळवदाचे घरं असायचे, म्हणजे सागाचे लाकडं, सागाच्या पाट्या वापरून त्याच्यावर पांढरी माती टाकलेली असायची, तर त्याला धाबा म्हणायचे. तर तसा धाबा होता कुठेतरी तयार केलेला त्या मळ्यामध्ये, तिथे स्वामी बसलेले आहेत. लखुदेव बाय रात्री मनोरथू केला, लखुदेवबासांनी रात्री मनोरथ केला होता. बहुत दिस लागले गावा जावे, खूप दिवस झाले गावाकडे जावं, आता घरचे वाट बघत असतील. त्या काही वरो घालावी, म्हणजे काय त्यांना सामान लागते घरी जेवाय खावायला ते घालावी. वरो घालावी म्हणजे काय? जे किराणा सामान लागत असेल, घरामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू लागत असतील काही, ते सर्व भरून द्यावं त्यांना सामान. निश्चिते करावी, मग निश्चिंत होऊन त्यांना आपण निरोप देऊन पुन्हा स्वामींकडे येऊ शकतो. परंतु घरी जाऊन त्यांना एकदा निश्चिंत करणं आवश्यक आहे. घरच्यांना सर्व जे काही खाया प्यायला लागते ते साहित्य देणं हे आवश्यक आहे. मग यावे आणि मग त्यांना निरोप देऊन यावं. मग गोसाव्यासी धाबा आसन असे, गोसाव्यासी धाबा आसन असे, देव तिथंच बसलेले होते त्या धाब्याच्या ठिकाणी. दंतधवन करीत असती, देव दात घासत बसले होते. एकी श्रीकरी शिळक घेतली, एका हातामध्ये काडी होती ज्या काडीने देव दात घासत होते. मग म्हणितले काही पुण्य महात्मे हो, काही कुटुंब चिंता वर्तत असे. स्वामी म्हणतात का हो पुण्य महात्मे हो, घरच्या कुटुंबाची तुम्हाला चिंता होत आहे का? तेही म्हणितले. पुण्य महात्मे म्हणतात म्हणजेच कोण? लखुदेवबा म्हणतात जी जी हो, चिंता होत आहे. सर्वज्ञ म्हणतले बहुत दिस लागले ना, म्हणून जी जी. स्वामी म्हणतात बहुत दिस लागलेले आहेत म्हणून का? लखुदेवबा म्हणतात जी जी हो, बरेच दिवस झाले इकडेच आहे मी, म्हणून घरची चिंता होत आहे. सर्वज्ञ म्हणतले गावा जावे वरो घालावी. स्वामी म्हणतात गावात जावं आणि वरो घालावी, म्हणजे त्यांना जे काही शिदा आटा लागत असेल ते सामान भरून द्यावं. निश्चिते करावी मग यावे. स्वामी म्हणतात तुम्हाला असं करायचं आहे ना, घरी जाऊन शिदा आटा देऊन मग त्यांना निश्चिंत करून मग वापस यायचं आहे आमच्या सन्निधानी. जी जी. लखुदेवबा म्हणतात हो बरोबर आहे, मला असाच उल्लेख झालेला आहे मनामध्ये. सर्वज्ञ म्हटले तर यायचे की जे? स्वामी म्हणतात ठीक आहे, करा मग तसं, घरी सर्वांना खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन टाका आणि या मग आमच्याकडे. मग गोसाव्यांशी गुळा झाला, स्वामींना गुळा झाला, पूजावसर झाला. मग तेही दंडोत घातले, श्रीचरणा लागले. मग लखुदेवबासांनी स्वामींना साष्टांग दंडोत घातले, पाया पडले आणि मग निघालेले आहेत. पूर्वार्ध लीळा क्रमांक 488. एरमली आसन म्हणजे आताच अहेरमल, स्वामींना तिथे आसन झालं. मग तेथोनी गोसावी बीजे केले, एरमली आसन झाले. जे अहेरमल्लाची टेकडी आहे, अहेरमल्ल स्थानाचं जे काही पर्वत आहे तिथे स्वामी जाऊन बसले आणि तिथली एवढीच लीळा आहे की स्वामी तिथे जाऊन बसले, बाकी काही तिथं वेगळी लीळा नाही. पूर्वार्ध लीळा क्रमांक 489. ढांके फळी वस्ती झाली. ढांकेफळ म्हणजेच खाली जवळचे गाव आहे, तिथे स्वामींना मुक्काम झालेला आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 490. अनोज्ञात मंडळिका जाणे. अनोज्ञात म्हणजे स्वामींची आज्ञा न घेता, अनुज्ञा न घेता मंडळी तिथून निघून गेलेल्या आहेत स्वामींच्या सन्निधानापासून. तेथोनी गोसावी बीजे केले. स्वामी तिथून निघाले. कुठून? ढाकेफळावरून. मार्गी माणिक दंडारोते नाथो बाये म्हणितले बाई घ्या पोते मी जाईन. तुम्हाला जे मी म्हटलं की विशेष का नमस्कारावा बाहेरून आल्यानंतर, ती ही लीळा आहे. या चरित्रामध्ये तुम्हाला सविस्तर समजणार आहे की आपण का बरं असं म्हणतो की बाहेरून आल्यानंतर विशेष नमस्कारावा, बाहेर कुठे गेल्यानंतर खाय प्यायचं असेल कुठे तर तिथे विशेष नमस्कारावा. तर
तुम्हाला या चित्रात समजणार आहे तेथोनी गोसावी बीजे केले, स्वामी निघाले ढाके फळून, मार्गी माणिक दंडा आरोते, नाथोबाये म्हणितले. मार्गी म्हणजे रस्त्याने जात असताना माणिक दंडाच्या अलीकडे नाथोबा म्हणतात, बाई घ्या पोते मी जाईन. नाथोबाच्या डोक्यावर पोतं होतं, म्हणजेच ओझं होतं बरंच काही. नाथोबा म्हणतात, बाई हे तुमचं पोतं घ्या, आता मला तर गावाकडे जायचंय. आता बाईसी म्हणते, हे काय नाथो कैसा जासी. बाईसा म्हणतात, नाथो असं कसं काय जाऊ शकतोस बरं तू. येथ बाबा एकला मी एकली कैसा जासी. बाबा एकटे आहेत, मी एकटी आहे, एवढा पसारा आहे सोबत, मी एकटी कसा एवढा पसारा घेणार बरं. कोणी भक्तजन येऊ दे मग जाय, कोणी भक्तजन येऊ दे आणि मग जा. ये तू किया एका गेले आणि मागवते ते म्हणती. आणि थोडस समोर गेले की पुन्हा नाथोबा म्हणायला लागलेले आहेत, बाई घ्या पोते मी जाईन. नाथोबा म्हणतात, बाई तुम्ही तुमचं पोतं सांभाळा, मी तुमच्या सोबत येणार नाही, मला गावाकडे जायचं आहे. बाईसी म्हणितले, हे काय नाथो कैसा जासी. बाईसा म्हणतात, हे काय नाथो कसं काय जाशील बरं तू. येथ बाबा एकला मी एकली, इथे बाबा एकटे आहेत, मी एकटी आहे. ऐसा कैसा जासी, असा कसा जाशील बरं. ऐसा कैसा जासी, असा कसा जाशील बरं तू. मग तेही म्हणते, बाई पोते घ्या मी जाईन. नाथोबा काय ऐकायला तयारच नाहीत. नाथोबा म्हणतात, नाही नाही बाई तुम्ही पोते घ्या, मला जायचं आहे. बाईसी म्हणितले, बाबा नाथो ते काही म्हणिजो ना. बाईसांना वाटलं माझ्याकडून तर काय ऐकत नाही नाथोबा, मग आता स्वामींना म्हणावं. आणि म्हणून बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा या नाथोबाला काहीतरी म्हणा बरं, ऐकायलाच तयार नाही माझं. सर्वज्ञ म्हणते, काही गा मंडळी का बाईसे म्हणते असती ते का कराना. यावर स्वामी म्हणतात नाथोबांना, नाथोबा तुम्ही बाईसा जे म्हणत आहेत ते का बरं करत नाही. स्वामींनी काय वाक्य उच्चारलं लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्हाला तर काही गुह्यता अशी वाटणार नाही, परंतु खूप गुह्य अर्थ लपलेला आहे या शब्दामध्ये. बाईसा एवढ्या म्हणत आहेत नाथोबाला, नाथोबा काय केला तयार नाहीत. स्वामींना कळालं की नाथोबा आता गेल्याशिवाय राहणार नाहीत. आणि स्वामींनी जर म्हटलं की नाथोबा तुम्ही आता राहा, आणि नाथोबाच्या मनातलं तर स्वामींना माहिती आहे की ते गेल्याशिवाय राहणार नाहीत, मग आता स्वामींनी म्हटलेला शब्द नाकारला नाथोबांनी, म्हणजे किती मोठं महापाप लागेल. परमेश्वराची आज्ञा भंग केली याचं महापाप लागेल. आणि म्हणून स्वामींनी काय वाक्य उच्चारलेलं आहे, बाईसा म्हणत असती ते का कराना. स्वामी म्हणतात, काही गा मंडळी का हो मंडळी का हो, बाईसा म्हणत आहेत ते का बरं करत नाही तुम्ही. म्हणजे बाईसांवर लोटलं स्वामींनी. स्वामींनी स्वतःचं वाक्य उच्चारलं नाही. ते उगेची होते, मंडळी का गप्प बसले. मग सर्वज्ञ म्हणते, बाई महात्म्या निरोधू नक्की जे की. म्हणजे बघा स्वामींनी किती मोठं पाप या नाथोबाला लागणार होतं ते स्वामींनी एका वाक्यात टाळून टाकलेलं आहे. ईश्वर आज्ञेचा भंग करणे एवढं मोठं महापातक लागणार होतं नाथोबांना, परंतु ते स्वामींनी एका वाक्यात ते पातक या भक्ताला लागू दिलेलं नाही. स्वामींनी बाईसावर लोटलं ते, म्हणजेच काय तर भक्ताच्या आज्ञेचा भंग केला, होऊ द्या काय हरकत नाही. नाथोबाही भक्तच होते, कारण नाथोबा हे अशी व्यक्ती होती ज्या व्यक्तीचा स्वामींनी अवयववत स्वीकार केलेला होता. ज्याप्रमाणे अवयव असतात आपल्या अवयवाचा आपल्याला अभिमान आहे हे काय सांगावं लागते का, नाही सांगावं लागत. आणि म्हणून स्वामींनी म्हटलेलं आहे, मंडळिका येथीचा अवयव किंगा. मंडळी हे येथीचे अवयव आहेत असं स्वामींनी स्वतः म्हटलेलं आहे. एवढी म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती त्यांच्यावर होती, एवढा मनोधर्म त्यांच्यावर होता नाथोबांवर की मंडळी येथीचे अवयव आहेत असं स्वामी म्हणायचे. आणि म्हणून एवढ्या चांगल्या भक्ताला परमेश्वर कसं महापातक लागू देतील ईश्वराच्या आज्ञाभंग केल्याचं. आणि म्हणून स्वामींनी बाईसांवर लोटले ते की बाईसा म्हणत असतात ते का तुम्ही करत नाही. आणि असं म्हणल्यानंतर ते उगेच बसतात. मग सर्वज्ञ म्हणतील, बाई महात्म्याशी निरोधू न की जे की, महात्म्याला निरोध करू नये असं स्वामी बाईसांनाच म्हणतात. बाई पडाळी गाय बांधली असे तीवरी गळे, चरोग जाय तव तोंडा चिखलू. स्वामींनी इथे पडाळी गायीचा दृष्टांत सांगितलेला आहे. जे गायी गोठ्यात बांधलेल्या असतात त्या गायीचा दृष्टांत सांगितलेला आहे. एक गाय होती, ती पडाळामध्ये म्हणजेच गोठ्यामध्ये बांधलेली होती, परंतु परिस्थिती अशी होती की पाऊस पडत होता, तो गोठाही गळका होता, तिच्यावर पाणी पडायचं. गोठा गळका असल्यामुळे पाणी गोठ्यात पडायचं, गोठ्यामध्ये चिखल झालेला होता. आणि ज्यावेळेस चरू जाय तव तोंडा चिखलू, गाय ज्यावेळेस चरायला खाली जे काही गवत टाकलेलं आहे, चारा टाकलेला आहे, ते खायला गेली की तोंडात चिखलच यायचा. बुडी पाय किवी कोरिती, आळ्या झालेल्या होत्या तिथे त्या मातीमध्ये शेणामध्ये टपकत असल्यामुळे ते गोठा, तर ते आळ्या
या गायीचे जे खुर आहेत ते कोरायला लागलेल्या होत्या. पाव झाडी तरी मागा खांबी लागे, पाय जर झाडला मागे, आळ्या कोरत आहेत पायाला म्हणून पाय जर झाडला गायीने तर मागच्या खांबाला पाय लागायचा. झडे वारेनी पिटे, झड लागलेली होती, वारा सुटलेला होता, त्याच्यामध्ये खूप पिटे म्हणजे फार त्रस्त झालेली होती ती गाय. ऐसे घरीचा गोसावी देखोनी म्हणे, वाऱ्याने पाण्याने चांगलं तिला झोडपून काढलेलं होतं त्या गायीला, आणि म्हणून घरचा जो घरधनी होता, गोसावी म्हणजे काय, मालक, तर त्या घरचा मालक म्हणतो त्या गायीला पाहिल्यानंतर, बापुडी गाये पिडिली, बिचारी गाय खूप पीडित झालेली आहे, असा तो घरधनी म्हणतो. म्हणून माळवधाचा खांबी बांधे, घरात नेलं तिला, माळवदाच्या खांबाला बांधलं त्या गायीला, जिथे माणसं राहायचे तिथे त्या गायीला बांधलं, एवढी व्यवस्था केली त्या गायीची. खडू घाली, चारा टाकला तिला खाण्यासाठी कोरड्या जागेवर छानपैकी. खडू चरे, सर्व गवत पोटभर खाल्लं तिने. पाणी पाजी, तिला पाणीही प्यायला देतात तिथेच, पाणी पिलं तिने. कांटाळा सांडी, जे काही तिला त्रास झाला होता, जे काही त्रसित झाली होती, ते सर्व त्रास तिचा दूर निघून गेलेला आहे, इडापिडा सर्व निघून गेली तिची. मग निगत्या निगत्या ते देखोनी बुजे, सर्व अंगातला त्रास निघून गेला, फ्रेश झालेली आहे गाय. आणि मग आता जे लोक घरात येत आहेत, बाहेर जात आहेत, त्यांना पाहून भुजायला लागलेली आहे, अशी शिंग दाखवायला लागलेली आहे, जणू काय आता डिवतेच ते गाय. तो म्हणे सोडा एरवी माळवदाचा खांबू पाडिल. आणि मग तो घरधनी म्हणतो की सोडा या गाईला, एरवी म्हणजे हिला जर सोडलं नाही तर माळवदाचा खांबच पाडून टाकेल, हे आपल्यालाही राहायचं वांदे करून टाकेल, माळवदाचा खांब पडला तर आपलेही घर पडून जाईल आणि मग आपलेही राहण्याचे वांदे होऊन जातील, म्हणून सोडी. आणि म्हणून त्या गायीला सोडून टाकतो, म्हणून त्या गायीला तो घरधनी सोडून टाकतो. ते मागो ते जाऊनी तयांतू चिरिगे, आणि मग ती गाय पुन्हा जाऊन त्याच गोठ्यामध्ये जाऊन शिरते जिथे खूप त्रासच त्रास होता तिला. तैसे बाई असे जे उठले असे ते याते नेले वांचोनी न सोडी. तैसे म्हणजे त्या गायीप्रमाणे झालेला आहे या नाथोबाचं. या नाथोबाच्या मनामध्ये जो उल्लेख उठलेला आहे तो उल्लेख याला नेल्या वांचून सोडणारच नाही, याला सन्निधानी घेऊनच जाणार आहे, आमच्या सन्निधानाच्या बाहेर घेऊन जाणार आहे तो उल्लेख मनातला. तैसेची तेही पोते जाडी सागळ मार्गी ठेवले. नाथोबाने परत ते करायचं तेच केलं, रस्त्यामध्ये जाडी ठेवली, सागळ ठेवली स्वामीची, सगळं काही सामान ठेवून दिलं, पोतही ठेवून दिलं रस्त्यामध्येच. मग जावं लागे, निघाले. बाईसी जाडी सागळ पोते घेतले. बाईसांनी मग ते जाडी घेतली, सागळ घेतली. सागळ कशाला म्हणतात? पाण्याची पिशवी. जुन्या काळामध्ये चमड्याच्या पाण्याच्या पिशव्या असायच्या, त्याला सागळ बोलायचे. तर ते सागळ बाईसांनी घेतली. जाडी म्हणजे स्वामींना बसण्याचं जे काही घोंगडं होतं ते घेतलं. पोतं होतं सामानाचं तेही बाईसांनी डोक्यावर घेतलं. पुडवा टोवा घेतला. स्वामींचं जे काही पुडवा टोवा म्हणजे पान सुपारी ठेवायचं जे काही पिशवी होती छोटी, त्याला पुडवा टोवा बोलतात, तेही घेतला बाईसांनी. तर अशा प्रकारे बाईसा सर्व सामान घेऊन निघतात, कारण नाथोबा ऐकायला तयार नव्हते. आता तुम्हाला असं वाटेल ह्याच्यामध्ये आपल्याला कुठं समजलं विशेष का नमस्कारावा ते. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला तळटीपेमध्ये एक लीळा दिलेली आहे श्रीकृष्ण महाराजांची द्वापार युगातली. ती लीळा आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे, तर तुम्हाला समजून जाईल की विशेष का नमस्कारावा बाहेरून आल्यानंतर. आणि जर विशेष नमस नाही केला तर घरामध्ये अशांतता येईल. कशी अशांतता येईल हे समोर येणारच आहे. यावरी गोसावी धर्मदर्पहरणाची गोष्टी सांगितली. या प्रकरणावर स्वामींनी धर्मराजा युधिष्ठिराच्या दर्पाची म्हणजे गर्वाचा हरण स्वामींनी जी केलेला आहे श्रीकृष्ण भगवंतांनी, ती कथा स्वामी सांगतात. सर्वज्ञ म्हणितले बाई धर्मासी ऐसा गर्व होता, जे सेवकू मीची भक्तुही मीची ऐसे होते. धर्मराजा युधिष्ठिराच्या मनामध्ये गर्व होता की या परमेश्वराचा सेवकही मीच आहे, श्रीकृष्ण महाराजांचा भक्तही मीच आहे. मग एकू दिसू श्रीकृष्णे म्हणितले. एके दिवशी श्रीकृष्ण महाराज म्हणतात, धर्मा चाला विहाळीसी जाऊ. धर्मा चला बरं आपण विहाळीला जाऊया. विहाळी म्हणजे काय? रात्रीला फिरायला निघणे. विहाळी म्हणजे रात्रीचं भोजन करणे, दोन्ही अर्थ आहेत. तर इथे विहाळीसी स्वामी श्रीकृष्ण महाराज निघालेले आहेत, म्हणजे फिरायला निघालेले आहेत. तेही म्हणितले हो का. जी धर्म म्हणतात ठीक आहे जाऊया फिरायला.
हो काजी मग दोघे ऐकले असची बीजे केले. दोघे पण म्हणजे युधिष्ठिर, धर्मराज युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण महाराज निघाले. मार्गी बीजे करीती तो धर्मासी ऐसे झाले. रस्त्याने जात होते आणि धर्मराज युधिष्ठिराच्या मनामध्ये अशा काही वेगळ्या भावना यायला लागलेल्या आहेत. काय भावना येतात वेगळ्या? श्रीकृष्णाची ओखटे कीजे मग हा मुगटू आपले माथा घालीजे. हा ब्रिदाचा तोडरू आपला पायी घालीजे. यांच्या मनामध्ये अशी कल्पना आली की या श्रीकृष्ण महाराजांना मारून टाकावं, यांच्या डोक्यावरचा मुकुट आपण घालावा, पायातील तोडर आपण घालावे. ऐसे अवांक तू जाता ती, असा मनात विचार आला आणि असे विचार करत करत चाललेले होते. आता एवढे मोठे धर्मराज युधिष्ठिर यांना श्रीकृष्ण महाराजांच्या पायाच्या तोडराचा लोभ का झाला? कारण श्रीकृष्ण महाराजांच्या पायामध्ये जे तोडर होते ते प्रत्येक तोडराच्या त्या पानावर छोटे छोटे पानं होते आणि त्या पानावर प्रत्येक असुराचा ठसा उमटवलेला होता. श्रीकृष्ण महाराजांनी उभ्या हयातीत, उभ्या जीवनामध्ये जेवढे काही असुरांना मारलेलं आहे त्या असुरांच्या भावल्या त्याच्यावर उमटवलेल्या होत्या आणि म्हणून त्याला ब्रिदाचे तोडर म्हणायचे. वास्तविक पाहता धर्मराज युधिष्ठिराच्या घरी काही सोन्या चांदीची कमी नव्हती, परंतु त्याला ब्रीद लागलेलं होतं एक श्रीकृष्ण महाराजांच्या तोडराला आणि म्हणून यांना लोभ सुटला की ते तोडर मला मिळाले पाहिजे. तर अशा मनात कल्पना यायला लागलेल्या आहेत आणि रस्त्याने चाललेले आहेत. मग ते भूमिका सांडिली आणि आड पडले. ज्या जमिनीवर गेल्यानंतर अशा मनामध्ये कल्पना आल्या, वाईट कल्पना आल्या त्यांच्या मनामध्ये, ती जमीन सोडली आणि समोर गेले की लगेच आडवे पडले श्रीकृष्ण महाराजांच्या समोर धर्मराज युधिष्ठिर. पापिया पापियाजी. काय म्हणतात धर्मराज युधिष्ठिर? पापिया पापियाजी, मी पापिया आहे. श्रीकृष्णे म्हणितले. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, काय झाले धर्मा? काय झालं बरं तुला धर्मा? तेही म्हणितले, या श्रीकृष्णाशी ओखटे की जे. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली की तुम्हाला मी ओखट करावं, मारून टाकावं. मग हा श्रीमुकुट आपल्या माथा घालीजे. मग हा मुकुट आपल्या माथाला म्हणजे आपल्या डोक्यात घालावा असं मला वाटलं. हा ब्रिदाचा तोडरू आपले पायी घालीजे. हा ब्रिदाचा तोडर जो आहे तो आपल्या पायामध्ये घालावा अशी माझ्या मनामध्ये कल्पना आलेली आहे. ऐसे मज झाले जी. अशा माझ्या मनामध्ये भावना यायला लागल्या. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले, धर्मा ऐसी आहे की भूमिका हाती गा राजसा तामसा सात्विका असती. मग तयासी गर्व होता तो गेला. मग श्रीकृष्ण महाराज त्यांना निरूपण करतात, धर्मराज युधिष्ठिरा, अशा काही जमिनी असतात राजस तामस सात्विक. त्या जमिनीवर गेल्यानंतर माणसाच्या मनातील भावना बदलून जातात, बुद्धी पालटून जाते. त्यामुळे असा गर्व कधीही करायचा नाही. तर मला एकंदरीत हे सांगायचं आहे तुम्हाला, एवढा मोठा धर्मराज युधिष्ठिर, ज्याच्या नावातच धर्मराज होतं, एवढा धर्मवान, याची जर बुद्धी पालटू शकते अशा जमिनीवर गेल्यानंतर, राजस तामस जमिनी असतात काही, तर तुम्ही सांगा, तुम्ही जर अशा राजस तामस ठिकाणी गेलात, कोणती जमीन कशी आहे तुम्हाला माहिती आहे का? तुमची बुद्धी तशीच होऊन जाते, तामस होऊन जाते, कधी राजस होऊन जाते. आणि अशा भूमीवर गेल्यानंतर तुम्ही जर खाणं पिणं जर केलं तिथे तर तुमची बुद्धी तशीच होऊन जाते. खाणं पिणं जरी नाही केलं तरी तुमची बुद्धी तशीच होऊन जाते. धर्मराजा युधिष्ठिराची बुद्धी भ्रष्ट होऊन गेली तर आपण काय चीज आहोत? आणि म्हणून आपण बाहेर कुठेही गेलो तरी घरी आल्यानंतर विशेष नमस केला पाहिजे. म्हणजे काय तर त्या विशेषाच्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध झालेला आहे, त्या विशेषाच्या ठिकाणी निर्गुण सत्व आहे आणि ते विशेष नमस केल्यानंतर आपल्या मनातील राजस भावना, तामस भावना ज्या असतील, सात्विक भावना ज्या असतील, ह्या निघून जातील. आता तुम्हाला असं वाटेल सात्विक भावना का निघून गेल्या पाहिजे? तर ह्या ज्या सात्विक भावना आहेत ते रजतम सत्व या त्रिगुणातल्या सात्विक भावना आहेत आणि आपल्या मनामध्ये निर्गुण सत्व आलं पाहिजे. या त्रिगुणामधलं सत्व काही कामाचं नाही. परमेश्वराच्या ठिकाणी जे निर्गुण सत्व आहे ते सत्व आपल्या कामाचं आहे. आणि ते सत्व आपल्या मनामध्ये कधी येईल? ज्यावेळेस आपण बाहेरून आल्यानंतर विशेष नमस केला तर ते निर्गुण सत्व आपल्या हृदयामध्ये येईल. विशेष कपाळा लावला म्हणजे निर्गुण सत्व येईल असं होईल का? नाही. तर तुम्हाला ते लीळा आठवावी लागेल की परमेश्वराचा संबंध या पाषाणाच्या ठिकाणी झालेला आहे आणि तो परमेश्वराचा संबंध मी नमस करणार आहे, आता नमस केलेला आहे, अशी आपल्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर असं चित्र निर्माण झालं पाहिजे की मी जणू काही श्रीकृष्ण महाराजांच्या पदस्पर्शाला मी नमस करत आहेत. गोवर्धनचा विषय असेल तर आपण असं नमस केलं पाहिजे आणि मनात भावना आणल्या पाहिजे की मी श्रीकृष्ण महाराजांच्या चरण कमलावर जणू काही
नतमस्तक होत आहे, श्रीकृष्ण महाराजांच्या चरण कमळावर जणू काही मी माथा टेकवत आहे, अशा भावना मनामध्ये आल्या पाहिजे. दत्तात्रेय महाराजांचा विषय असेल तर मी दत्तात्रेय महाराजांच्या चरण कमलावर माथा टेकवत आहे का, अशी भावना आली पाहिजे मनामध्ये. चक्रपाणी महाराजांचा विशेष असेल, गोविंदप्रभू महाराजांचा विशेष असेल, चक्रधर स्वामींचा विशेष असेल, पाचवी अवताराचा जरी विशेष असेल आपल्याकडं, तर आपल्या मनामध्ये अशी भावना आली पाहिजे, जणू काही मी या पाचवी अवताराच्या चरणावर मी माथा टेकवत आहे, अशी भावना आली पाहिजे. तर आपल्या मनामध्ये निर्गुण सत्व येईल आणि मनामध्ये राजस तामस भावना त्या निघून जातील आणि मग आपण घरी गेल्यानंतरही काही तमतम करणार नाही, क्रोधित होणार नाही, रागवणार नाही घरी गेल्या. आणि जर आपण विशेष नमस्कार केला नाही तर मग ते तामस भावना आपल्या मनामध्ये आलेल्या आहेत बाहेरून आल्यानंतर, त्या तामस भावना आपण घरामध्ये आल्यानंतर प्रगट करू. मग मुलांवर आपण रागवू, पत्नी असेल पत्नीवर रागवू, आई वडील असतील आई वडिलांवर रागवू, किंवा लेकरं असतील बाहेरून आलेले, त्या लेकरांच्या मनामध्ये तामस भावना आलेल्या असतात आणि मग त्या लेकरांनी विशेष नमस नाही केला तर तेही तमतम करतील, रागवतील. आणि मग आपण म्हणतो तुला काय झालं रे बाबा एवढं रागवायला. सर्वांच्याच मनावर बाहेरून आल्यानंतर प्रभाव असतो राजस्तामस या गुणांचा, आणि म्हणून आपण विशेष नमस केला पाहिजे. म्हणजे आपल्या मनातील राजस्तामस ज्या भावना आहेत, राजस्तामस जे गुण आहेत ते सर्व निघून जातील आणि आपण सात्विक होऊ, घरातील वातावरण सात्विक होईल. आणि म्हणून मी सांगू इच्छितो, घरी आल्यानंतर विशेष नमस केला पाहिजे. आपण बाहेर जरी गेलो, आपण कुठे कार्यक्रमामध्ये काही असतात, काही सोयरे धैर्य यांच्या घरी काही छोटे मोठे कार्यक्रम असतात, तर त्यावेळेसही आपण विशेष नमस करूनच जेवण केलं पाहिजे. लाजायचं काय होतं त्याच्यामध्ये, लोकांच्या देखत विशेष नमस्कार करण्यासाठी लाजायचं काही कारण नाही. तुम्ही बघा, इतरत्र जे काही कट्टरवादी लोक असतात ते लाजतात का? जे काही मिलेंचे लोक आहेत, मुसलमान आहेत, डोक्यावर टोपी घालायला लाजतात का ते? मग आपण का लाजावं? त्यामुळे देवधर्म करण्यासाठी कधीही लाजू नये. लोकांसाठी काय लाजायचं हो? हे लोक काय तुमच्या सोबत येणार आहेत का मेल्यानंतर? देवधर्म सोबत येणार आहे. बरं, लाजायचं कोणाला? खरंच फार सदाचारी व्यक्ती आहे, त्याच्यासमोर आपण काही अधर्माचं कार्य, भ्रष्टाचाराचं कार्य करत आहोत, तर लाजा ना तुम्ही. ज्या लोकांना देवधर्म समजला नाही, जे काही लोक आहेत जे देवधर्म व्यवस्थित करत नाहीत, स्वतः वाईट वागतात, आणि त्या लोकांसमोर काय लाजायचं आपण? आपण तर देवधर्म करतोय, आपण काय कुठे चोरी डकेती करतोय का? काय लाजायचं त्यांच्यासमोर? नाही लाजायचं. तर तुम्हाला समजलंच असेल नेमकं विशेष का नमस्कार करावा बाहेरून आल्यानंतर. दुसरी लीळा आहे पूर्वार्ध लीळा क्रमांक 491. मार्गी माणिक दंडासन. रस्त्याने जात असताना स्वामी माणिक दंडाच्या ठिकाणी आसन झालेले आहेत. माणिकदंड हा एक भाग आहे अरण्यातील, त्या ठिकाणाचं नाव माणिकदंड होतं. गोसावी असी माणिकदंडी आसन झाले, बायसी चरण शाळन केले, गुळा झाला विडा झाला. सर्व पोत सागळ घेऊन बाईसा निघाले, स्वामी निघाले, तिथून नाथोबा निघून गेले. रस्त्याने जात होते स्वामी, आणि माणिकदंडापाशी आल्यानंतर एका प्रदेशाचं नाव आहे, एका ठिकाणाचं नाव आहे माणिकदंड. तर त्या माणिकदंडापाशी स्वामी बसले. तिथे गेल्यानंतर स्वामींचे पाय बाईसांनी धुतले, गुळा झाला स्वामींना. तिथे स्वामींनी विडा घेतला. तिथे बसल्यावर आताही ते स्थान आहे बरं का. तिथे बसल्यानंतर काय होते पुढं, वायनाकाची आणि स्वामींची भेट कशी झाली, रामसगावला स्वामी सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये कसे राहिले, संगमेश्वराच्या मंदिरात कसे राहिले, आबाई साऊमासाची भेट कशी झाली, गुंफेमध्ये कोणी आरोहण केलं स्वामींनी, आणि मादणी कुठे झालं, हे सर्व चरित्र आपण आज संध्याकाळी पाहणारच आहोत. आणि हे आजचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. या चरित्रामधून आपल्याला काय संदेश भेटला आहे हेही आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही माहिती होईल की विशेष का नमस्कार करावा बाहेरून आल्यानंतर. महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर जास्तीत जास्त वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर भेटूया संध्याकाळी स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत